हॅलो. तुम्ही ग्रॅफाईट नावाच्या या मस्त पदार्थाबद्दल कधी ऐकलंय का? ग्रॅफाईट हा शब्द ऐकायला तर फार काही कठीण वाटत नाही आणि हे नाव तुमच्यासाठी नवीन नसेल असं मला वाटतं. बरं, मला सांगा, पेन्सिलचा जो आतला काळा भाग असतो ज्याने आपल्याला लिहिता येतं त्याला तुम्ही काय म्हणता? त्याला अनेक लोक लीड असं म्हणतात. लीड किंवा लेड म्हणतात, बरोबर. पण खरं तर लीड म्हणजे शिसं, ज्याचं चिन्ह PB असं असतं. पण हे जे काळं टोक असतं ते लीडचं किंवा शिस्याचं अजिबात बनलेलं नसतं. आपण त्याला लीड फक्त म्हणतो, पण हे शिस्याचं किंवा या लीड नावाच्या मूलद्रव्याचं अजिबात बनलेलं नसतं. ही अगदी महत्त्वाची गोष्ट आहे जी आपण लक्षात ठेवायला हवी. पण मग हे जर त्याचं बनलेलं नसतं तर कशाचं बनलेलं असतं? मग खरं असं आहे की ज्याला आपण लीड म्हणतो तो या पेन्सिलचा काळा भाग खरं तर ग्रॅफाईटनी बनलेला असतो. तर या व्हिडिओमध्ये आपण ग्रॅफाईटची रचना आणि त्याचे उपयोग काय आहेत हे बघणार आहोत. ग्रॅफाईट हा पदार्थ अधातू असून तो हिऱ्यापेक्षा खूप वेगळा आहे. आता आपण इथे मध्येच हिऱ्याबद्दल का बरं बोलतोय? कारण हिरासुद्धा कार्बनचंच एक अपरूप आहे, पण ग्रॅफाईटपेक्षा ते खूप वेगळं असतं आणि आपण या सगळ्यांच्या व्याख्या बघणारच आहोत. पण सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला अजून काय काय माहिती असायला हवं? तर पहा, कार्बनला C या अक्षराने दाखवलं जातं. कार्बनचा अणुअंक 6 असतो, त्याची संयोजा 4 असते आणि कार्बन हा अधातू असतो. आणि या सगळ्याशिवाय आपल्याला अपरूपांचे मूलतत्वसुद्धा माहिती असायला हवेत. बरं, मग आता अपरूप म्हणजे काय? ग्रॅफाईट हे कार्बनचेच एक अपरूप आहे असं आपण म्हटलं. तर अपरूप म्हणजे समान रासायनिक गुणधर्म असलेले पण अतिशय भिन्न भौतिक गुणधर्म असलेले पदार्थ म्हणजे अपरूप. मग इथे ग्रॅफाईट आणि हिरा हे कार्बनचे वेगवेगळे 2 अपरूप आहेत, कारण या दोन्हींमध्ये 2 कार्बन अणूंची एकमेकांशी बंध बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी आहे. ठीक आहे, तर मग आता ग्रॅफाईट कुठे कुठे सापडतं ते बघूया. ग्रॅफाईट भारत, न्यूझीलंड, रशिया आणि दोन्ही अमेरिका खंडांमध्ये सापडतं. ठीक आहे, तर आधी मी म्हटलं होतं की हे जे काळा भाग असतो पेन्सिलचा, ज्याला आपण लीड म्हणतो, ते लीड नसून, शिसं नसून ग्रॅफाईट असतं असं आपण म्हटलं, बरोबर. पण खरं तर हा भाग फक्त ग्रॅफाईट नसतो. हा भाग ग्रॅफाईट आणि माती या मिश्रणापासून बनवलेला असतो. ठीक आहे, तर ज्याला आपण लीड म्हणतो ते ग्रॅफाईट आणि माती या दोन्हीच्या मिश्रणापासून बनलेलं असतं, हे विसरायचं नाही. ठीक आहे, आता पुढे आपण ग्रॅफाईटच्या रचनेकडे वळूया. ग्रॅफाईटची रचना अशी काहीशी असते. आता इथे एक रेष काढायची राहून गेली, ही मी काढून घेते. पहा, इथे या 2 मध्ये एक रेष काढायची राहून गेली. आता मला सांगा, इथे मी काय केलं? इथे हा प्रत्येक काळा गोळा कार्बनचा अणू आहे आणि या प्रत्येक 2 कार्बनच्या अणूंमध्ये ही जी रेष आहे, इथे जी राहून गेली होती, ते सगळे 2 कार्बन अणूंमधले एकेरी बंध आहे, सहसंयोज बंध आहे. ठीक आहे, आणि इथे आपण पाहू शकतो हे 6 कार्बन अणू मिळून एक षटकोनी आकार तयार करतात. पहा, हा एक षटकोन, हा एक षटकोन, असे सगळे षटकोन आजूबाजूला एकमेकांना जोडलेले असतात आणि या षटकोनांचा असा एक प्रतल बनतो, बरोबर. आणि इथे मध्ये ही मोठी रेष दिसते आणि त्याला जोडून इथे अजून असे अनेक षटकोनांचा प्रतल बनलेला आहे, है ना? तर अशा प्रकारे ही ग्रॅफाईटची रचना असते. कार्बनचे अणू एकमेकांशी एकेरी बंध बनवतात आणि अशा प्रकारची स्फटिकी रचना तयार करतात. तर ग्रॅफाईटचा हा स्फटिक अशा प्रकारे दिसतो. आता बघा हां, आपण या षटकोनांपैकी एका षटकोनावर लक्ष केंद्रित करूया. इथे 6 कार्बन अणू एकमेकांशी अशा प्रकारे जोडले आहे आणि षटकोन बनवतात आहे. ठीक आहे, पण आता इथे जर आपण व्यवस्थित लक्ष देऊन पाहिलं तर समजा हा एक कार्बन अणू असेल, तर तो तर 3च बंध बनवतोय. इथे एक अजून कार्बन ॲटम आहे, बरं का. इथे एक कार्बनचा अणू आहे, तर एक बंध या अणूशी, एक हा दुसरा आणि हा तिसरा, या तिघांशी 3 बंध, बरोबर. पण कार्बनचे तर 4 बंध बनू शकतात, त्याची संयोजा 4 असते ना. मग इथला चौथा इलेक्ट्रॉन कुठे जाईल? तो काय करत असेल? बरं, पण मग आता बघा, ह्या ज्या
ठिपक्यांच्या रेषा आहेत त्या काय असतील बरं? तर इथे बघितल्याप्रमाणे जसा या षटकोनाच्या खाली हा दुसरा षटकोन आहे, तसाच इथे सुद्धा ह्याच्या खाली आणखी एक षटकोनांचा थर असेल, बरोबर? तर मग आता हा षटकोनाचा दुसरा थर पाहिल्यानंतर तुम्हाला सांगता येईल का की या ठिपक्यांच्या रेषा काय असतील? पहा, आपण आधीच म्हटलं की कार्बन 4 बंध बनवू शकतो, पण इथे 3च बंध बनवले आहे. मग चौथ्या इलेक्ट्रॉनचं काय होतं? तो असाच इथे रेंगाळत राहतो. इथे या 2 थरांमध्ये पूर्ण बंध बनत नाही, पण हा इथला जास्तीचा इलेक्ट्रॉन ह्या 2 थरांमध्ये मुक्तपणे फिरत राहतो. असाच मागे पुढे गोल गोल फिरत राहतो. एका थरातून दुसऱ्या थरात सुद्धा तो जाऊ शकतो. आणि इथे पक्के बंध नसल्यामुळे काय होतं, ह्याला असा बाजूनी जर दाब दिला, प्रेशर दिलं, तर काय होतं, हे थर एकमेकांच्या वरून सरकू शकतात, घसरू शकतात. आणि आता इथे आपण एकावर एक असलेल्या थरांबद्दल बोलतोय, बरोबर? त्याला आपण ग्रेफाईट म्हणतो. पण हे सगळे एकावर एक असलेले थर काढून टाकून जर आपल्याला एक थर ग्रेफाईटच्या षटकोनांचा फक्त एक थर, एक प्रतल वेगळा करता आला, तर त्याला ग्राफीन असं म्हणतात. आणि ग्राफीन हा सुद्धा एक अतिशय विशेष पदार्थ आहे. तुम्हाला माहिती आहे का, ग्राफीनचा शोध लावल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळालं होतं. ते कोणाला मिळालं होतं, कधी मिळालं होतं, याबद्दल तुम्ही नक्की माहिती शोधून काढा. खूप मनोरंजक कल्पना आहे आणि ह्या ग्राफीनचे सुद्धा खूप मस्त गुणधर्म आहेत. ठीक आहे, पण आता आपण पुन्हा ग्रेफाईटवर येऊया. ठीक आहे, तर ग्रेफाईट हे एक सहसंयोज बंध असलेलं स्फटिक आहे. ह्याची रचना सपाट असते आणि यामध्ये षटकोनांनी बनलेले थर असतात किंवा प्रतल असतात. प्रत्येक कार्बन अणूचे 3 बंध असतात, पण चौथा इलेक्ट्रॉन हा वेगवेगळ्या थरांमध्ये मुक्तपणे हालचाल करू शकतो. या सगळ्या गोष्टींमुळे ग्रेफाईटला खूप मनोरंजक गुणधर्म मिळाले आहेत. ग्रेफाईट हे ठिसूळ आणि निसरड असतं, गुळगुळीत असतं आणि काळं आणि मऊ सुद्धा असतं. ग्रेफाईट हे गुळगुळीत किंवा निसरड असतं कारण हे ग्रेफाईटचे थर एकमेकांवरून घसरू शकतात आणि याच रचनेमुळे ते मऊ सुद्धा असतं. 2 थरांमधल्या कार्बनमध्ये पक्का सहसंयोज बंध नसल्यामुळे हे ठिसूळ सुद्धा असतं, म्हणजे ते सहजपणे तुटून जातात. ग्रेफाईटची घनता या दरम्यान असते 1.9 ते 2.3 ग्रॅम प्रति क्युबिक सेंटीमीटर. आता तुलना म्हणून समजा आपण 1 cc किंवा 1 ml इतकं पाणी घेतलं, तर त्याचं वस्तुमान असतं 1 ग्रॅम. ठीक आहे, ह्यालाच आपण जर लिटरमध्ये लिहिलं, समजा 1 लिटर आपण पाणी घेतलं, तर त्याचं वस्तुमान असतं 1 किलोग्रॅम. ठीक आहे, मग इतका मोठा घन जर आपण ग्रेफाईटचा घेतला, तर त्याचं वस्तुमान किती भरेल? बरोबर, 1.9 ते 2.3 किलोग्रॅम इतकं भरेल. ठीक आहे, मग आता अजून काही गुणधर्म बघूया. ग्रेफाईटमध्ये हा जो चौथा फिरणारा इलेक्ट्रॉन असतो, त्यामुळे ग्रेफाईट हे वीज आणि उष्णतेचं खूप चांगलं सुवाहक असतं. आता मुळात वीज म्हणजे काय? वीज म्हणजे वाहणारे प्रभार, बरोबर? आणि इलेक्ट्रॉन हा प्रभारित कण असतो, है की नाही? आणि हा इलेक्ट्रॉन जवळपास मुक्तच असतो. तो या थरांमध्ये मुक्तपणे हालचाल करू शकतो आणि त्यामुळे ग्रेफाईट हे विजेचं उत्तम सुवाहक असतं. नंतर उष्णता वाहून नेण्याचं तत्त्व जरा वेगळं असतं, पण ह्या मुक्त इलेक्ट्रॉनचा त्यासाठी सुद्धा फायदा होतोच. तसंच हे जे सपाट थर असतात आणि ते एकमेकांवर सरकू शकतात, त्यामुळे काय होतं, आपल्याला लिहायला मदत होते. आरामात व्यवस्थित गुळगुळीतपणे लिहिता येतं. त्यानंतर आणखी एक गुणधर्म म्हणजे ग्रेफाईट हे बहुतांश द्रावकांमध्ये विरघळत नाही आणि तो रासायनिकदृष्ट्या फार स्थिर असतो. आता ह्यानंतर आपण ह्याचे उपयोग बघूया. एक उपयोग तर आपण आधीच पाहिलाय, यापासून पेन्सिलचं टोक बनवता येतं. माती आणि ग्रेफाईट एकत्र करून पेन्सिल बनवता येते आणि त्याने आपल्याला लिहिता येतं. आता याचे इतर उपयोग म्हणजे या निसरड्या आणि ठिसूळ स्वरूपामुळे आपण यापासून चांगलं वंगण बनवू शकतो. पण आता तुम्ही म्हणाल, काय वंगण कसं काय? आपण आतापर्यंत ग्रेफाईटचे जे फोटो बघितले ते तर स्थायू रूपातले आहेत. हो, नक्कीच, पण तरीही ह्याचा वापर वंगण म्हणून करता येऊ शकतो. ग्रेफाईट हे पॉलिश बनवण्यासाठी सुद्धा मदत करतं आणि रंगांमध्ये सुद्धा मिसळता येतं.
त्यानंतर पेन्सिल, हे तर आपण बघितलंच आहे. शेवटचं म्हणजे हे विद्युत सुवाहक असल्यामुळे याचा वापर इलेक्ट्रोड किंवा विद्युत अग्र बनवण्यासाठी सुद्धा केला जातो. त्यानंतर आर्क लॅम्प किंवा आर्क दिवे बनवण्यामध्ये सुद्धा ग्रॅफाईटचा उपयोग केला जातो. ठीक आहे, मग आता आपण या व्हिडिओचा एक झटपट सारांश बघूया. हे पहा, हे ग्रॅफाईटचं किती सुंदर चित्र आहे. यावर त्याचे थर किती सुंदर व्यवस्थित दिसतात आहे आणि हे कार्बनपासूनच बनलेलं आहे. या प्रत्येक थरामध्ये कार्बनचे अणू आहेत ज्यांनी षटकोनी रचना तयार केल्या आहेत आणि एकावर एक त्यांचे थरच्या थर लागलेले आहेत. आणि या अशा सगळ्या मांडणीमुळे आपल्याला खूप विशेष आणि मजेदार गुणधर्म मिळाले आहेत. हा विरोधाभासांचा जुडगा आहे, नाही का? कारण ह्याची रचना थराथरांची आहे. तो मऊ आहे, पण ह्याचा द्रवणांक खूप उच्च आहे. कार्बन हा धातू आहे, तरीही विजेचा आणि उष्णतेचा सुवाहक आहे. आहे की नाही मजेदार? चला तर मग या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.